कर्जमाफी अशक्य असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत यांची मागणी. राऊत यांचं महायुतीवर टीकास्त्र. बीडच्या गेवराई तालुक्यात अर्धमसला या गावात मशिदीमध्ये स्फोट. आरोपी विजय गव्हाणे यानं स्फोटापूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केलं रील. प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी, कळंबा कारागृहात रवानगी. कोरटकरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी, तर कोरटकरच्या घरावर बुलडोझर चालवा. नागपूरच्या राजे मुधोजी भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ही लोक मला जीवे मारतील, आधी पोलीस स्टेशनला जा. ड्रायव्हर सोबत देशमुख यांचा शेवटचा संवाद. देशमुख यांचं काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण केलं. ड्रायव्हरच्या जबाबातून धक्कादायक खुलासे. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कात आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा. राज ठाकरे यांची तोफ आज कुणावर धडाडणार? शिवरायांचा अपमान, औरंगजेबाच्या कबरीचा वाद. नागपूर हिंसाचारावर राज ठाकरे नेमकं काय बोलणार? राज्याचं लक्ष. पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर. डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन. दीक्षाभूमीलाही भेट. मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन. सेवा या शब्दाचा पर्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संघाच्या कार्याचं कौतुक. देवापासून देश, रामापासून राष्ट्र या मंत्रानं पुढे जातोय मोदी यांचं वक्तव्य. राज्यामध्ये उष्णतेची लाट सुरू असतानाच पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. विदर्भात गारपिटीची हवामान विभागानं वर्तवली शक्यता. मुंबई पुण्यातही अवकाळीचा अंदाज. राज्यभरात आज गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाचा उत्साह. मुंबईतील गिरगाव, विलेपार्लासह ठाणे, डोंबिवली, नागपूर, पुण्यात शोभायात्रा. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारत नवीन वर्षाचं स्वागत. नेटकऱ्यांमध्ये घिबली इमेजचा ट्रेंड. सोशल मीडियावर घिबली इमेजेस टाकण्याचा मोह आता मान्यवरांनाही सुटेना. Thank you.